आज अजितदादांचं निधन झालं, काय म्हणणं? नाही, आज मला सकाळी म्हणजे अशी दुर्दैवाची घटना ज्यावेळी इतकं शॉकिंग होतं की मला तर वाटतं टीव्ही चॅनल्सलाही पहिलं कळलं नसेल एवढं मला फर्स्ट कळलं. त्याचं कारण असं की आपल्या तालुक्यातला एक मुलगा बारामतीच्या एअरपोर्टवर स्टोअर विभागात काम करतो, हिसवनचा कुटे नावाचा, आणि त्याचा मला अगदी 7:15 7:30ला फोन आला आणि त्या फोननी मी जागा झालो. मी उठून मी बघितलं तर त्यांनी म्हटलं की दादांच्या प्लेनचा ऍक्सिडेंट झालाय आणि प्लेन फक्त ते जो टेल पार्ट असतो तेवढाच दिसतोय, बाकी सगळं प्लेन भस्मसात झालेलं आहे. अतिशय अतिशय दुःखाची गोष्ट होती. आणि त्याच्यानंतर लगेचच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. मला असं या निमित्ताने सांगायला पाहिजे की एक अत्यंत दुःखदायी घटना, अत्यंत दुर्दैवी घटना, एक महाराष्ट्राचं अपरिमित हानी या बातमीनी आणि या घटनेनी झालेली आहे. खरं म्हणलं तर एक अत्यंत कर्तबगार नेता, संवेदनशील नेता, सामाजिक हित जाणणारा नेता, संघटन कौशल्य असणारा नेता, त्यांच्या अजितदादा म्हटल्यानंतर दुसरं काही नाव येत असेल तर शिस्तप्रिय नेता. तर वेगवेगळे लोकप्रतिनिधी, राजकीय व्यक्ती व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानतळाच्या स्टोअर ऑफिसमध्ये एक मुलगा त्यांच्याच मतदारसंघातला काम करतो आणि त्याने सर्वात आधी बातमी त्यांना दिली. साधारण सकाळी 7:30 वाजताच हा अपघात झाल्याचं त्यांच्याकडून कळतं आहे. अर्थात या वेळेसंदर्भात आणखी पुष्टी येणं बाकी आहे. स्पष्टीकरण या संदर्भातलं पुढे कळेलच.